झी 24 एक पाऊल पुढे. प्रतिष्ठेचा हक्कभंग या विषयावर आपण चर्चा करतोय. आजचा रोखठोक प्रश्न पहा. राज्यातले आमदार स्वतःच्या हक्कानितकेच दुष्काळाबाबतही आक्रमक होतील का? आजचा रोखठोक प्रश्न बघा. राज्यातले आमदार स्वतःच्या हक्कानितकेच दुष्काळाबाबतही आक्रमक होतील का? रोखठोक कार्यक्रमात आपलं मत मांडण्यासाठी www.facebook/Zee24 ला लाईक करा किंवा 24तास.com वर लॉग इन करा. आपली मतं जरूर नोंदवा. या कार्यक्रमाच्या शेवटी आपला जनमताचा कौल आम्ही जाहीर करणार आहोत. या कार्यक्रमाच्या दुसऱ्या भागाला सुरुवात करताना रत्नाकर महाजन साहेब, मला तुम्ही सांगा, हा प्रश्न इतक्या प्रचंड मोठ्या प्रमाणात प्रतिष्ठेचा दोघांनीही करायचं, विधिमंडळ आणि त्यापेक्षा पोलीस यांनी नेमकं कारण काय? नाही, मुळात आपण इथे 2-3 प्रश्नांची गल्लत करतोय असं मला वाटतं. एक तर विधिमंडळाच्या आवारामध्ये पोलीस अधिकाऱ्याला झालेली मारहाण हा वेगळा विषय आहे आणि या सर्व प्रकरणामध्ये हक्कभंगाचा प्रस्ताव जो दाखल झाला तो वेगळा विषय आहे. हक्कभंगाचा प्रस्ताव जो दाखल झाला तो ज्या संपादकांनी या विषयावर चर्चा करताना शिष्टसंमत संकेत आणि शब्द सोडून चर्चा केली आणि शेरेबाजी केली त्यांच्यावर हक्कभंग झालेला आहे. पोलीस अधिकाऱ्यांवर किंवा इतर कोणावरही हक्कभंग दाखल झालेला नाही. त्यामुळे तो विषय वेगळा आहे. आता पोलीस अधिकारी विधिमंडळ आवारात आलेला असताना त्याच्याशी लोकप्रतिनिधींनी केलेलं वर्तन हा विषय हा मी मगाशी म्हटल्याप्रमाणे त्याच्यापेक्षा वेगळा आहे आणि या प्रकाराची सर्वांनीच निंदा केलेली आहे. एवढंच नव्हे तर ती निंदा केल्यानंतर सरकारनं अधिकृतपणे त्या आमदारांवर कायदेशीर मार्गाने कारवाई सुरू केलेली आहे. उरतो प्रश्न की 5 नावं होती आणि दोघांवरच कारवाई का, त्याची सुद्धा चर्चा होऊ शकते, त्याचं सुद्धा उत्तर मिळू शकतं. त्याच्यात काही फार मोठा कूटप्रश्न आहे. दोघांवरच कारवाई का झाली ते आता विधिमंडळातली जी कार्यवाही आहे त्याच्याशी संबंधित जे कोणी लोक आहेत ते जास्त चांगल्या पद्धतीने उत्तरं देऊ शकतील, कारण ती त्या पातळीवरची गोष्ट आहे. पण तो काही फार मोठा यक्षप्रश्न किंवा कूटप्रश्न नाही आहे, त्याचं उत्तर आपल्याला घेता येऊ शकतं. पण मला वेगळ्याच मुद्द्याकडे आपलं लक्ष वेधायचंय. साधारणपणे गेल्या काही दिवसामध्ये सार्वजनिक जीवनात पसरलेल्या निराशेचं प्रतीक म्हणून आपण हा जो प्रश्न विचारताय की दुष्काळाचं एवढं सगळं असताना सुद्धा हे असं चाललंय, मग दुष्काळाकडे लक्ष दिलं जाईल का नाही, हा साधारणपणे सर्वदूर पसरलेल्या निराशेचं द्योतक प्रश्न म्हणून आपण विचारू शकतो. पण वस्तुस्थिती अशी आहे की गेल्या अधिवेशनात या अधिवेशनात अनेक वेळेला दुष्काळावर चर्चा झालेली आहे. त्यात सर्वपक्षीय लोकांनी आपापल्या पद्धतीनं भाग घेतलेला आहे. शासकीय पातळीवर उपाययोजना सुद्धा चालू आहेत. त्यातल्या त्रुटी दूर करण्यासाठी प्रयत्न करणं, त्यातल्या परिणामकारक उपाययोजना आणखीन परिणामकारक कशा होतील यासंबंधित चर्चा करणं हे बरोबर आहे. पण त्याच्याकडे पूर्ण दुर्लक्ष आहे असं म्हणणं हे साधारण त्या सभागृहाला अन्यायकारक ठरेल असं मला वाटतं. तुमच्या ह्या प्रश्नावर मी उत्तर देईन, परंतु आता हाच प्रश्न घेऊन मी जातोय अविनाश धर्माधिकारी यांच्याकडे. अविनाश धर्माधिकारी, हे दोन्ही जे पिलर्स आहेत, एक म्हणजे राजकीय व्यवस्था होती आणि पोलीस होते, हे दोन्ही आता संघर्षाच्या पवित्र्यात एकमेकांच्या समोर उभे ठाकलेले आहेत. तेरे ऊपर मेरी किंवा तेरी कमीज मेरे कमीज से सफेद कैसे अशा स्वरूपाचा हा वाद सगळा चाललेला आहे. त्यातनं नेमकं काय साधलं जातंय असं तुम्हाला वाटतं? याचं मूळ कशात आहे? ही प्रतिष्ठा कशा करता? ऍक्च्युअली मूळ वैयक्तिक अहंकारांच्या मध्ये आत्ताच्या विषयामध्ये सार्वजनिक हिताचा कोणताही विषय समोर नाही. पण आता दुसऱ्या भागामध्ये आपण चर्चेचं आणखी एक पुढचं पाऊल टाकतो. ते अधिकारी आणि मारहाण हा एक मुद्दा आणि 2 पत्रकार संपादकांनी काही विशिष्ट चर्चा केली त्यावरचा हक्कभंग प्रस्ताव हा एक पुढचा मुद्दा. आता जर हक्काची व्याख्या नाही तर हक्कभंग प्रस्तावावर नेमकी पावलं कोणती उचलली पाहिजेत याविषयी सुद्धा काही सुस्पष्ट असे निर्देश नाहीयेत. अपेक्षित हे खरं म्हणजे की परत एकदा विधिमंडळांनी सुज्ञतेने वागून आणि जिथे लिखित सूचना नसतात तिथे हे कायद्यातलं राज्यघटनेतले गृहीत आहे की ज्याचं नाव नैसर्गिक न्यायाची तत्व, तर नैसर्गिक न्यायाची तत्व पाळली गेली पाहिजेत. या ठिकाणी 2 संपादक किंवा चॅनल्सवर जर कारवाई करायची असेल हक्कभंगाची तर नैसर्गिक न्यायाची समिती नेमली जाते. मग समिती आपली फाइंडिंग देते आणि मग सभागृह निकाल करेल. या ठिकाणी वैयक्तिक प्रेस्टिजचा प्रश्न करून सभागृहाचं जे एकमत झालेलं आहे
हे काही महाराष्ट्राबद्दलचं चांगलं चित्र दाखवत नाही. म्हणून चित्र समोर हे येतं की राज्यासमोरच्या गंभीर प्रश्नांवर सुद्धा सभागृहाचं कधी एकमत होत नाही. पण एक म्हणजे आमदार खासदारांचे भत्ते वाढवायचे किंवा या प्रकारचे वैयक्तिक अहंकार, त्याच्यावर सगळ्यांचं एकदम एकमत. म्हणजे जर प्रश्न मग उपस्थित केला की इथे लोकशाही संकेत पायदळी तुडवले जात आहेत. तुम्ही ज्यांनी आत्ताच्या सत्राची सुरुवात या भागाची केली, प्रशासन आणि लोकप्रतिनिधींचं या प्रकारचं कोणतंही भांडण लागणं राज्याच्या हिताचं नाही. आपल्याला यशवंतराव चव्हाण साहेबांची पण शिकवण आहे खरं म्हणजे की ही विकासाच्या रथाची दोन चाकं आहेत, एकमेकाशी ताळमेळ ठेवून पुढे सरकायला पाहिजेत. यामध्ये जर तू शहाणा का मी शहाणा चालू झालं तर शहाणा कोणीच नाही, पण त्रास सगळा जनतेला होणार आहे. चालू आठवड्यामध्ये महाराष्ट्राच्या आर्थिक पाहणीचा अहवाल आला, तो निराशाजनक आहे. बजेट समोर आलं, बजेट सुद्धा निराशाजनक आहे. या राज्यामध्ये मला वाटतंय प्रथम हे घडतंय की केंद्राकडनं विकासासाठी आलेला पैसा परत गेला, ती रक्कम सुमारे 4,000 कोटी आहे. जर सरकारची खिचाताणी इतकी आहे की एकमेकांना विकासापेक्षा कापण्यामध्ये लक्ष आहे, तर फायली पडून राहणार, वेळेत निर्णय होणार नाहीत, राज्याच्या विकासाचे 4,000 कोटी परत जाणार आहेत. हे राज्याला लाजिरवाणं चित्र आपल्याला दिसतं, ते पहिले उद्या सकाळपासून बदलायला पाहिजे. आणि ते एका ठिकाणी होतंय आणि दुसऱ्या ठिकाणी अशा प्रकारचे दोन लोकशाहीचे मोठे स्तंभ एकमेकाशी लढताना दिसत आहेत. आणि एक्झॅक्टली हाच प्रश्न घेऊन जातोय आपण अभय देशपांडे यांच्याकडे. अभय देशपांडे, आता तरी नॅचरल जस्टिस असा एक उल्लेख केला, आणि त्याचबरोबर जिथे हक्कांची नोंद नाही तिथे हक्कभंगाची चर्चा कशी करणार किंवा त्याचं नेमकेपण कसं सांगणार, किंवा त्या दोन संपर्कांनी केलेला गुन्हा हा खरोखरच गुन्हा होता का, अशा स्वरूपाची त्यांना कुठल्याही प्रकारची आपला प्रतिवाद करायची संधी न देता अशा प्रकारची गोष्ट होऊ शकते का? यातली नेमकी प्रोसिजर काय ती सांगा. विशेषाधिकार संदर्भात जे नियम आहेत ते सुस्पष्ट आहेत. त्यामध्ये हा प्रस्ताव ज्यावेळेस दाखल केला जातो आणि त्याला सभागृहात 29 आमदार उभे राहून पाठिंबा देतात, त्यावेळेस तो विशेषाधिकार समितीकडे जातो. या समितीकडे पुढे बाजू मांडण्याचा अधिकार त्या व्यक्तीला पूर्णतः असतो. म्हणजे प्रिन्सिपल ऑफ नॅचरल जस्टिस त्या लेवलला तिकडे पाळलं जातं. त्यानंतर त्यांचा अभिप्रायासह समितीचा अहवाल येतो आणि समितीचा अहवाल आल्यानंतर त्यावर निर्णय होतो. नंतर सभागृहात ठराव होतो त्याच्या संदर्भात. आता दुसरं एक की हा हक्कभंग होतो का? मी आर पाटलांचंच 1998चं मुद्दाहून भाषण काढलं. आपला वार्ताहर नावाच्या दैनिकाविरुद्ध त्यावेळेस त्यांनी हक्कभंग ठराव आणला. तेव्हा आर पाटील कोण होते? आर पाटील त्यावेळेस विरोधी पक्षाचे आमदार होते. आर पाटील विरोधी पक्षाचे आमदार असताना त्यांनी केलेल्या भाषणाचा, विधिमंडळातल्या भाषणाचा वृत्तांत अभय देशपांडे त्यावेळेस 98 साली केलेलं भाषण, 24 मार्च 99चं भाषण आहे. त्यांनी हक्कभंग आणला. याच प्रकारची टीका झाली होती. विधिमंडळात गुंडांचं साम्राज्य आहे वगैरे असे शब्द वापरले होते आणि त्याविरुद्ध हक्कभंग आणला होता. तो हक्कभंगाचा प्रस्ताव आर पाटील यांनी स्वतःच परत घेतला. तो परत घेताना त्यांनी केलेलं भाषण आहे ते असं आहे की आपण सार्वजनिक चर्चा सार्वजनिक खर्चाने सार्वजनिक ठिकाणी करत असू तर आपल्या कामकाजाचे मूल्यमापन, विश्लेषण, क्रिटिसिझम करण्याचा मीडियाना अधिकार दिला तरच ही सिस्टीम सुधारणार आहे. म्हणून या संदर्भात दिलेली हक्कभंगाची सूचना मी परत घेतो आहे. जर हे मान्य असेल तर आज झालेला, आता भाषेच्या संदर्भात वाद होईल पण जे टीकात्मक होईल की ज्याच्या क्रिटिसिझम होईल ते तर स्वीकारलं पाहिजे सिस्टीम सुधारण्यासाठी. आता सात्विक संताप व्यक्त करायला सात्विक भाषा वापरली तर बरं होईल. हा भाग वेगळा आहे. तर भाषेचा प्रत्येकाचा भाषा वेगळी असते, त्या प्रत्येकाची अभिव्यक्ती वेगळी असते. हा, परंतु तरीही म्हणजे परखड मतं मांडायला की अवमानास्पद भाषा वापरली पाहिजे असं काही नाहीये. परंतु तरी वेगवेगळ्या व्यक्तित्व, प्रत्येकाची भाषा वेगळी असते. तरी सुद्धा हा मला वाटतं आर पाटलांनी 98 साली म्हणजे 15 वर्षापूर्वी जवळपास मांडलेलं 99 साली ते आज त्यांना मान्य आहे की नाही मला माहित नाही, पण हा एक उत्कृष्ट उदाहरण त्यांनी दिलं होतं त्यावेळेस हक्कभंग मागे घेताना. आणि मला वाटतं की यापुढच्या सगळ्या हक्कभंगाच्या वेळेस याचा उल्लेख कुठे ना कुठेतरी झाला पाहिजे. अतिशय महत्वाचा अशा प्रकारचा एक पुरावा आता आपण झी24 तास सादर केला आहे आणि त्यात थोडीशी कायद्याची बाजूही आहे. म्हणून मी जातोय ॲडव्होकेट उदय वारुंजीकरांकडे. उदय वारुंजीकर, विरोधी पक्षात असताना आर पाटील यांची भाषा नेमकी कशी होती ती आपण पाहिलीत. तो ठराव मागे घेताना त्यांनी काय विचार व्यक्त केले ते पाहिलेत. एक प्रकारे ते कायद्याला किंवा सुसंस्कृततेला धरून होते, परंतु आज नेमकं असं होताना दिसत नाही. यातली राजकारणाची बाजू आपण क्षणभर बाजूला ठेवूया, परंतु कायद्यानं नेमकं अशा प्रकारचं काय कलम आपल्याला याच्यात लावता येईल किंवा काय प्रकारची याच्यात भूमिका असू शकते? राज्यघटनेमध्ये प्रिव्हिलेजेसच्या संदर्भातली जी अनुच्छेद
जी तरतूद आहे त्यातल्या एका ठिकाणी ही थोडासा असा ॲम्बिग्विटी किंवा थोडासा असा ज्याच्यामध्ये दुसरपणा शिल्लक ठेवलेला आहे. आणि आपल्या सगळ्या वक्त्यांनी सांगितलं की हे का ठेवलेलं आहे, कारण मुळातच असं होतं की त्यावेळेसच अपेक्षा अशी होती की अशा प्रकारचं काही होणार नाही, कुणी असं वागणार नाही. मग त्याच पार्श्वभूमीवरती आता अपेक्षा काय व्यक्त केली पाहिजे की लक्ष्मण रेषा कोणती आहे हे ज्याचं त्याचं त्यांनी ओळखलं पाहिजे. मग तो सरकारी कर्मचारी असेल, ते न्यायाधीश महाराज असतील, ते एखादे वकील साहेब असतील, किंवा ते एखादा मीडियामधला माणूस असेल, किंवा ते चक्क एखाद्या आमदार साहेब असू शकतील. त्यांनी त्याची लक्ष्मण रेषा जर ओळखली तर मला वाटतं की अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होणार नाही. मुद्दा उरतोय की या बाबतीमध्ये न्यायालयाला काही करता येईल का. आपल्याला आठवत असेल तर गेल्या साधारणतः 6 महिन्याभरामध्ये 2 गुन्हेगारांना फाशी देण्याच्या संदर्भामध्ये आपल्या चॅनलवरती देखील अनेक वेळा चर्चा झाली की राष्ट्रपती महोदयांनी किती दिवसात निकाल लावावा फाशीच्या दयेच्या अर्जाचा, त्या बाबतीमध्ये नियम झाले पाहिजेत. त्याच्यामध्ये न्यायमूर्ती सिनियर चंद्रचूड साहेबांचं एक निकालपत्र होतं. ते असं म्हणतात की इट इज अ सेल्फ रिस्ट्रेंट कोड आहे की जो तुम्ही स्वतःवरती घालून घेतलेली बंधनं आहेत त्या बाबतीमध्ये असं कुणी दुसऱ्यांदा तुम्हाला सांगता कामा नये की तुम्ही एवढ्या दिवसात केलं पाहिजे, तेवढ्या दिवसात केलं पाहिजे, हेच वागलं पाहिजे, तसंच केलं पाहिजे. तसंच काहीसं आहे की न्यायाधीश महाराजांनी कसं वागावं, MP MLA या लोकांनी कसं वागावं, या संदर्भातले काही अलिखित नियम आहेत. ते अलिखित नियम जर आपण भंग करायला लागलो तर मात्र त्या सगळी व्यवस्था ही रसातळाला जाण्याची शक्यता असू शकते. म्हणून मग कदाचित भीती अशी वाटते की जो दुसरपणा आजही जाणीवपूर्वक आपल्या राज्यघटनेमध्ये ठेवलेला आहे, तो दुसरपणा जर लक्षात येत नसेल तर उद्याच्याला कदाचित राज्यघटनेमध्ये दुरुस्त करून याची सगळी सूचीच्या सूची करण्याची वेळ येऊ शकते. म्हणून मी मोठा का तू मोठा या प्रतिष्ठेच्या मुद्द्यावरती न जाता याची जी लक्ष्मण रेषा आहे वागण्याची ती प्रत्येकाने लक्षात ठेवली पाहिजे असं मला सुचवा असं वाटतं. एक प्रकारे यातले जे 5 कॉन्स्टिट्युएंट्स आहेत, मग ते आमदार असतील, माध्यमं असतील, प्रशासन असेल, पोलीस असेल आणि त्याहीपेक्षा सुद्धा याच्यामध्ये न्यायालय असेल, या सगळ्यांच्याच लक्ष्मण रेषेचा इकडे उल्लेख झालेला आहे. याच्या पुढच्या भागामध्ये मात्र आत्ता जो मुद्दा रत्नाकर महाजन यांनी मांडला की दुष्काळाचा वेळ वाया गेला, खरंच वाया गेला का, यापूर्वी चर्चा झालेल्या आहेत, हाही एक विषय मी चर्चेला घेणार आहे. झी 24 तास एक पाऊल पुढे.